नमस्कार दोस्तों, आप देख सकते हैं ज्ञानदीप कोऑपरेटिव सोसाइटी बैंक है, जहां पर कि आज इनसे 46 वर्ष पूरा हो गया। उसके उपलक्ष्य में ब्रांच मैनेजर श्री विशाल पवार ने एक कार्यक्रम रखा, जहां पर कि उनके खातेदार आए और दीप प्रज्वलित करके वहां पर कोऑपरेटिव सोसाइटी के लिए अपना एक इच्छा व्यक्त किया कि यह सोसाइटी ऐसे ही चलती रहे और लोगों का कार्य करते रहे। आप देख सकते हैं कि यह ज्ञानदीप कोऑपरेटिव सोसाइटी पालघर के लिए एक बरद हस्त है। आज इस सोसाइटी ने 6100 करोड़ रुपए का बिजनेस किया हुआ है तथा ग्राहक कितने खुश नज़र हैं, आप इस वीडियो में देख सकते हैं। वहीं विशाल पवार जी आपको दिखाई दे रहे हैं कि किस तरह से ये यहाँ पर कार्य करते हैं। मैं यहाँ का पहला कस्टमर था जब गायकवाड़ साहब थे। इस बैंक की जो व्यवस्था है, जो लोन देने की सुविधा है, वो बहुत ही अच्छी है। लेकिन जब हम रीपेमेंट करते हैं तो वहाँ पर क्यों बताते हैं कि मैंने जमा कर दिया तो मेरा ये जमा है। लेकिन मैं यहाँ से 40 लाख रुपए लिया था और मेरे साथ कोई भी ऐसा व्यवहार नहीं हुआ। इसके लिए इस बैंक को बढ़ाना है तो हमें जो है कि सिस्टम से उसका लोन भरना चाहिए, करना चाहिए। तो ये विशाल पवार जी हैं, शायद ऐसा नहीं लगता है कि ये बैंक में काम करते हैं, ऐसा लगता है इनका प्राइवेट घर है ये, और लोगों से पर्सनल जाकर के एंड काउंटर में बात करते हैं। तो ऐसे संस्था के ब्रांच मैनेजर का हमको हेल्प करना चाहिए। और ज्यादा नहीं बोलूंगा क्योंकि ये पॉलिटिक्स और ये सब चीजें नहीं है। यही का मैं अपना बँकेचा हा 46वा वर्धापन दिन आहे आणि आपण साजरा करीत आहोत। खरंच याच्याबद्दल मला एक फार गर्वाने सांगावं लागते आणि मी गर्वाने बोलतोय, कारण की या सरकार इकडे या पतपेढीने लोकांना फार मदत केलेली आहे। जेवढ्या लोकांना मदत केली आहे तेवढी लोक इकडे प्रत्यक्षात उभी आहेत। लहान शेतकरी पासून व्यापारी उद्योजक पासून ते टॉप वर्गापर्यंत सगळे लोक आहेत। त्यांना सगळ्यांना या साहेबांनी, या कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी यांना मेहनत करून आणलाय, या टॉप लेवलवर आणलाय। ते म्हणतात 6100 करोडचा बिझनेस केला। गेल्या वर्षी पण मी या वर्धापन दिवस होतो आणि आज पण आहे। तर आज तुम्हाला सांगतो, प्रत्यक्षात या पतपेढीने, या सहकार्याने लोकांना उंचपणे घेतलेले। हे लहान माईमधून मिळतात आमचे चौधरी साहेब, माझ्या डोळ्यासमोरचे शेतकरी माणूस आहेत, पण यांनी किती मेहनत केली आणि यांनी कसा कॉन्टॅक्ट केला हे माझ्या डोळ्यासमोरच्या मी व्यक्तिगत तुमच्या समोर मांडतो। एखाद्या माणसाला सहकार्य जर भेटलं तर प्रत्यक्ष तो माणूस वर येतो। ही भाषा सगळ्यांना समजते आणि ही भाषा समजावण्यासाठी ज्ञानदीप सारखी पतसंस्था मी सांगतो आपल्या समोर आहे। आज त्यांच्या किती शाखा आहेत त्याचाही मला अभिमान व्यक्त होतो आणि यापुढे अजून वाढत जाणार। 6100 कोटीचा यांनी व्यवसाय केलाय, तो डबल होणार याची गॅरंटी सुद्धा, कारण की यांचं मेहनत तेवढी आहे। मी सगळ्या कर्मचाऱ्यांना, ठेवीदारांना, कर्जदारांना मनापूर्वक अभिमान वाटतो आणि त्यांचा मी सन्मान पण व्यक्त करतो की ते लोक या संस्थेशी जोडलेले आहेत। मी टॉप वर्गापर्यंत या पण एकदम मिडल क्लास फ्रेंडशिप म्हणून या माणसासाठी आपण मनपूर्वक आणि मी सगळ्या संस्थांमध्ये सांगतो, माझे शब्द आहे, यासारखा माणूस, यासारखा मित्र, यासारखे कर्मचारी भेटणे हे आपल्यासाठी सौभाग्य आहे। नमस्कार. संस्थेच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त इथं जमलेल्या सर्व ग्राहकांचे, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांचे सहर्ष पहिल्यांदा स्वागत करतो। सहकार महर्षी आणि सहकार भूषण या केंद्र सरकारचे एक मान्य पुरस्कार प्राप्त झालेले महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून ज्ञानदीपचं नाव घेतलं जातं। आपले महाराष्ट्राचे राज्यपाल मोहन कर्ण भागवत यांच्याकडून संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाला। त्यानिमित्त या संस्थेचे प्रथमतः संचालक मंडळ आणि ठेवीदार, कर्जदार आणि जे कोण कस्टमर असतील त्यांचे पहिल्यांदा स्वागत करतो। आणि असेच संस्थेने नवीन कार्य करत राहून संस्थेला असेच अधिकाधिक उत्कर्ष भेटत राहावे, म्हणजे नवीन पुरस्कार भेटत राहावे। त्यातून म्हणजे सर्व आपल्या संस्थेचा विकास तर होईलच, त्याचबरोबर कस्टमरचा पण विकास होत राहील। संस्थेचा 46वा वर्धापन दिन या निमित्त संस्थेच्या 6100 कोटीचा संमिश्र व्यवसाय पार केला आहे। या 6100 कोटीचा व्यवसाय पार करण्यामध्ये 169 करोडचे भाग भांडवल, 3400 कोटीच्या ठेवी आणि 2400 कोटीचे कर्ज वाटप केले आहे। या ह्याच्याप्रमाणेच संस्थेनं दीप ज्ञानाचा आणि प्रकाशनाचा या युक्तीप्रमाणे संस्थेने कायमच कष्ट ग्राहकांना सेवा पुरवत केली आहे। या निमित्तच या सर्व योजना, या जे ग्राहकांना सेवा पुरवणार आहे
त्या 6,000 कोटी व्यवसायामध्ये ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आहे, त्या विश्वासाच्या जोरावर या 46 वर्षामध्ये हा संस्थेने टप्पा पार केला आहे आणि या ग्राहकांच्या विश्वासावरच लवकर संस्था 7,000 कोटीचाही टप्पा पार करेल. यासाठी सर्व ग्राहकांची मोलाची साथ आम्हाला लाभावी एवढीच अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे संस्थेच्या नवीन योजना मार्केटमध्ये येत आहेत. म्हणजे डिजिटल आजकाल डिजिटल युग वाढत चालले आहे. त्यासाठी या डिजिटल युगामध्ये IBPS, BBPS, RTGS ह्या ग्राहकांना लवकरात लवकर त्वरित सेवा देण्यासाठी संस्था अशीच कार्यान्वित राहील. ग्राहकांची कसे म्हणजे वेळ वाचवला जाईल, ग्राहकांना लवकरात लवकर सेवा कशी दिली जाईल, त्यासाठी संस्थेने ह्या नवीन योजना अंमलात आणल्या आहेत. त्या सर्वांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे ज्ञानवस्तू गृहतारण कर्ज याला व तसे इलेक्ट्रिक व्हेकल याला 0% प्रोसेसिंग व बँकांपेक्षा अत्याधिक म्हणजे अधिकतम व्याजदर 8% व्याजदराने संस्था ठेवी स्वीकारते. या सर्व योजनांचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे पालघर सारख्या खेडेगाव भागात पण संस्थेला 2016 साली संस्था स्थापन झाली. त्यापासून 8 वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने आता 25 कोटी टप्पा पार केला आहे. तर या 25 कोटी टप्पा पार करण्यामध्ये आपले विशालजी पवार साहेब यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे त्या योगदानाप्रमाणे आपले जे टेक्निकल प्रतिनिधी असतील म्हणजे उमेश मांढरे, सविता मल्ला मॅडम, रसाळ मॅडम, खलाटे मॅडम आणि आपले शुभम विदाते अजून बरेच 1-2 जे आहे म्हणजे टेक्निकल प्रतिनिधी जे आहेत ते आले नाहीत, त्यांचे पण एक मोलाचे योगदान आहे. तसेच त्याप्रमाणे आपल्या शाखेसाठी मोलाचं योगदान दिले ते टापरे साहेब. त्यांची आता बदली झाली, पण कुठलाही कस्टमर शाखेत जर आला तर पहिला अजून पण टापरे साहेबांचं नाव घेतो. म्हणजे अजून म्हणजे मुकेश जैन साहेब त्या शाळेमध्ये पहिले टापरे साहेबांचं नाव घेतो. म्हणजे त्यांचं पण शाखेच्या वाढीमध्ये मोलाचं योगदान आहे. खेडेपाड्यामध्ये म्हणजे विक्रमगड भागात इथं 50 किलोमीटर लांब पण आपल्या शाखेत विस्तार झालेला आहे. त्याचप्रमाणे असा विस्तार लवकरच करीत राहिला. लवकरच आपल्या मार्च 2025 मध्ये संस्था नक्कीच ती शाखा आपली ही 30 कोटीला लवकर टप्पा पार करेल आणि संस्था ही 7,000 कोटीला टप्पा पार करेल. एवढे या सर्व ग्राहकांच्या वतीने सर्वांना म्हणजे शब्द देतो आणि लवकरच आपले हे होईल. त्याप्रमाणे मला बोलायची संधी दिली त्यानिमित्त प्रथम शाखा कार्यालय प्रमुख विशाल पवार साहेब आणि सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद.